नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक सर आहे जे आपल्याकडे काही दिवसापूर्वी आले होते. सातत्याने आपल्याकडे भरपूर रुग्ण येत असतात. या ठिकाणी प्रत्येक रुग्णाची प्रतिक्रिया घेणं शक्य होत नाही, पण ज्या ज्या रुग्णांची प्रतिक्रिया घेणं शक्य झालं अशा रुग्णांची प्रतिक्रिया घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आज हे आपल्याला सहज भेटायला आले. यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार, मी अंबाई शिवदास सकाराम पांडव. माझ्या कमरेचा त्रास चालू होता. मी पहिले वेळेस तुमच्याकडे आलो. तुम्ही मला 15 दिवसाचे ट्रीटमेंट दिलं आणि माझं 10 दिवसामध्ये 100% क्लिअर झालेलं आहे. बरोबर. बरं, तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे किती दिवसापूर्वी आले होते? जवळपास 1.5-2 महिने झाले सर. 1.5-2 महिने झाले. हा, आमचे पाहुण्यांनी सांगितलं तुम्हाला घरच्या बर किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा. बरोबर. तर तुम्हाला काय त्रास होत होता? माझ्या कमरेचा त्रास होता. उभं राहिलं की असं चावे, पायाचे वय दर्शन करे. यांचं जे आहे L4 L5 आणि सॅक्रम नावाचा जो मणका असतो, S1 नावाचा मणका, तिथे यांची नस दबत होती आणि कमरेमध्ये गॅप झाला होता. गॅप होऊन पायातली नस दबत होती, त्याच्यामुळे फार पेनफुल सिच्युएशन होती आणि ते आपल्याकडे 1.5-2 महिन्यापूर्वी आले होते असे ते सांगतायत. पण त्यांना आता ते 100% आराम झाला असे ते सांगतायत. बरं, तर तुम्ही आले होते तेव्हा तुम्हाला फार वेदना होत्या का? मग हो, फारच वेदना होत्या. 2-3 महिने अगोदर चालू होते. मी गोळी घ्यायचो 5 रुपयाची, त्यात आराम पडायची. तात्पुरतं व्हायचे 10-15 मिनिटासाठी. जोपर्यंत गोळ्या होत्या तोपर्यंत बरं वाटायचं. दवाखान्यात साधारण कोणतीही गोळी घेतली हा, की ते 4-5 तास, 6 घंटे, 8 घंटे तेवढं तात्पुरतं चांगलं राहील. तात्पुरतं बरं गोळीचा पॉवर निघून गेलं ते वेदना चालू होऊन जाईल. परत वेदना चालू होती. त्याच्या अगोदर किती दिवसापूर्वी दुखत होतं? म्हणजे किती दिवसापासून? 2-3 महिन्यापासून होतं. म्हणजे मला 3-4 वर्ष अगोदर एकदा या पायाची तकलीफ होती ना, हा हा, मी संभाजीनगरला गेलो होतो. बरं बरं डॉक्टर अमित जैन म्हणून त्यांना दिलं मला 3 वर्ष अगोदर. बरं मला ते चांगलं होतं, पण ते डॉक्टर साहेबांना मला सांगितलं तुम्हाला वर पायऱ्या चढणं चालणार नाही, ओझ्याच काम करणं चालणार नाही. बरं बरं पण आता मला ते शेतकरी करावं लागलं ना. बरं बरं. आता तुम्ही सगळं काम करतात तुम्ही आता? हो, तुम्हाला कुठलीच गोळी चालू नाही? काहीच नाही. 100% आराम झाला? 100% आराम झाला. एकदम क्लिअर झाले एकदम म्हणजे? क्लिअर झालं. बरं बरं बरं. तुम्हाला आता या ठिकाणी आम्ही जे उपचार केला त्या उपचाराबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? इथले डॉक्टर, इथला स्टाफ, इथला हॉस्पिटल कसं वाटतं तुम्हाला? मला एकदम 100% प्रॉपर चांगलं वाटलं. निस्वार्थीपणानं थोडंसं याच्याकडे लक्ष चांगलं करतात तुम्ही काळजीपूर्वक बरोबर पेशंटकडे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे बा एक नंबर गरीब लोकांसाठी चांगलं आहे माझ्या माहितीसाठी. बरोबर बरोबर. आता जे रुग्ण आहेत, भरपूर रुग्ण इकडे तिकडे फिरतात, त्यांना डॉक्टर काही ऑपरेशन ऍडवाइस करतात. अशा रुग्णांना काय 50,000 रुपये खर्च होऊन जाते साधारण लोक, गरीब मजूर लोकांची लय तकलीफ होती. बरोबर बरोबर आता एक कसं आहे, तुम्ही समजा साधारण जे लोक आहे, गरीब लोक आहे, बरोबर आता मी होते का समजा पुण्यासारख्या ठिकाणी पाठवलं तर तुम्ही ना बरोबर तिथं ऑपरेशन करून 1-2 लाख रुपये खर्च झाले. 100% त्याच्यामध्ये काही फायदा नाही. पण तुम्ही काय ते 200-400 हजार 2,000 रुपये 2,000 मध्ये माझं क्लिअर झालं का? क्लिअर झालं. परत कधी दुखलंच नाही? काहीच नाही. बरं बरं बरं. आता तुम्ही सगळं काम करतात, हो, काहीच अडचण नाही? काहीच नाही. बरोबर. अशी यांची प्रतिक्रिया आहे. भरपूर भागातून आपल्याकडे, विविध भागातून भरपूर रुग्ण येत असतात. रुग्णाचा व्याप भरपूर असल्या कारणाने या ठिकाणी प्रत्येक रुग्णाची काही प्रतिक्रिया घेणं शक्य होत नाही. पण जर का आम्हाला वेळ मिळाला तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही रुग्णांची प्रतिक्रिया घेतो आणि सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये जर का असे काही रुग्ण असले तर नक्की आमच्या पेन रिलीफ नस निसर्गोपचार रुग्णालयाशी संपर्क साधा. धन्यवाद.